थोडा असा ब्राऊन कलर आता त्याला यायला लागलाय. बरं, प्रॉपर असा गोल्डन ब्राऊन कलर झाला की मग आपण काढून घेऊ. ठीक आहे. मग आम्ही हे कारलं तळून घेतो आणि मग आपण पुढच्या कृतीकडे बोलूया. ड्रायफ्रूट कारले या रेसिपीसाठी लागणारे हे कारल्याचे जे काप आहेत ते आपण व्यवस्थित तळून घेतले. फार कुरकुरीतही नाही आणि फार मऊ पण नाही ठेवलेत. एक मधला रंग त्याला आलेला आहे. बरोबर. पुढे काय करायचंय? आता आपण हे तिन्ही ड्रायफ्रुट्स तळून घेऊयात. आधी काय लागणार? हे तिन्ही ड्रायफ्रुट्स एका वेळेला टाकले तरी चालतील. बरं. बदाम, काजू आणि पिस्ता. ओके. बदाम, काजू आणि पिस्ता हे आपण जरा गोल्डन कलर करून घेऊ याचा. बर. तो पटकन होईल, त्याला कारल्या इतकं वेळ नाही लागणार. नाही, ते लगेच होईल. आणि ते जरा लक्षही ठेवायला लागेल. त्याचा कलर चेंज व्हायला लागलाय. बरोबर. बरं, आपण आता हे करता करता मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायला आवडेल. तुम्हाला 2 मुली आहेत. तुम्ही गेली 10 वर्ष एका वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करता, जिथे तुमचा रोज वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येतो, त्यांना कन्व्हिन्स करणं, त्या प्रोजेक्टपर्यंत नेणं. जग सतत बदलत चाललेलं आहे. तुम्ही आता तुमच्या कामामध्ये किंवा तुमच्या मुलींच्या भविष्यासाठी काही विजन ठेवलंय, काही विचार केलाय? मला वाटतं प्रत्येक पालक मुलाबद्दल सगळ्यात आधी हाच विचार करत असतील की तिचं भविष्य किंवा त्याचं भविष्य आपण कसं अधिक फ्रुटफुल करू शकतो. बरोबर. त्यामुळे त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, अभ्यासाव्यतिरिक्त ह्याच्याकडे लक्ष द्यावंच लागतं. ते सगळे मग सॅटर्डे संडे मुलांचे बिझीज असतात. बरं. आपण आता ह्याच्यात मनुके पण घालून घेऊयात. म्हणजे लगेच हे सगळं साहित्य आपण काढून मिक्सिंग बाउल मध्ये ऍड करूया. ओके. ह्याच्यात आपल्याला सगळं ऍड करायचंय. हो. वा. ड्रायफ्रूट सगळे व्यवस्थित डीप फ्राय झालेले आहेत. रंग बदललाय, क्रिस्पी झालेत. क्या बात. आता गॅस बंद करूयात आपण. काय पुढची कृती आपली? आता आपल्याला हे ड्रायफ्रूट, तळलेलं कारलं, पिठी साखर आणि मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं. या बाउल मध्ये घालायचं. हो. आधी काय लागणार? आपण हे सगळे ड्रायफ्रुट्स घालून घेऊयात. बरोबर. पुरे इतके? हो. हे उरलेले जे आहेत ते थोडेसे असेच खायला राहू देऊयात. एक थोडी साखर, पिठी साखर. बरं. मला वाटतं तेवढी लागेल. तेवढी सगळी लागेल? अजून तेवढीच अजून बस. बघा पुरे. बस. ओके. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ. अगदी थोडंसं. बघा. अजून थोडंसं. बस. कारण आपण कारल्यात ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे. बरोबर. आता काय? आता फक्त मिक्स करूया. घ्या मग. झालं. मिक्स झालं की रेसिपी तयार. हो. वा. रेडी टू सर्व. फॅन्टास्टिक. आता आपण ते छान सर्व करूयात, सजवूयात. कारले ड्रायफ्रूट कारले नावाची जी रेसिपी आहे ती आता तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही छान कारलं, हे ड्रायफ्रूट सगळे डीप फ्राय करून घेतले, मिक्स केलं आणि आता ते सर्व करणार. पटकन तुम्ही लिहून घ्या ड्रायफ्रूट कारले या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. ड्रायफ्रूट कारलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मीठ लावून ठेवलेले कारल्याचे काप, पिठी साखर, मनुका, बदामाचे काप, काजूचे काप, पिस्त्याचे काप आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कारल्याचे काप कुरकुरीत तळून घ्यावेत. नंतर गरम तेलामध्ये बदाम, काजू, पिस्ता आणि मनुके तळून घ्यावेत. एका बाउलमध्ये तळलेलं कारलं, तळलेले ड्रायफ्रुट्स, पिठी साखर आणि मीठ घालून सर्व एकत्र करून घ्यावं आणि सर्व्ह करावं. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा. हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. बघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.